शेतकरी मित्रांनो, आज आपण एक वेगळा विषय घेऊन भाई भगवानराव इंगोले कृषीभूषण आणि मास्टर ट्रेनर जैविक शेतीच्याबद्दल सर्व भारतभर ट्रेनिंग देतात. त्यांचे जैविक शेती आणि सेंद्रिय शेती विषयावर आपण मनोगत जाणून घेऊ. आणि ते जे आपल्या शेतावर जीवाणूच्या माध्यमातून आणि दशपर्णी अर्काच्या माध्यमातून जैविक नियंत्रण कसं मिळवतात आणि जैविक खत कसं बनवतात या विषयावर त्यांच्याकडूनच माहिती घेणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांना राम राम. मी कृषीभूषण ब्रह्मकुमार भगवानभाई इंगोले, राहणार मालेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहे. आणि शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा खर्च कमी कसा करता येईल, शेतकऱ्यांना आपल्या बांधावर सर्व प्रकारच्या जैविक निविष्ठा नैसर्गिकरित्या कसा तयार करता येईल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढावं, खर्च कमी व्हावा व शेतकऱ्यांचे जीवनमान उंच व्हावं, याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो. सर्वात प्रथम नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व प्रकारच्या जैविक निविष्ठा आपण कुठूनही मार्केटून विकत न आणता बांधावर कशा तयार करता येतील याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. सर्वात प्रथम आपण आता इथं पाहत आहात की आम्ही 200 लिटरची टाकी घेऊन याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 किलो आपण गावरानी काळा गूळ टाकायचा. त्याच्यामध्ये आपण 2 किलो शेण 5 किलो शेण टाकायचं, गाईचं गोमूत्र टाकायचं, चुनपीठ टाकायचं आणि ज्वारीचं आणि डाळींचं पीठ टाकायचं. आणि याच्यामध्ये आपल्या बांधावरची जुऱ्या वडाच्या पिपळाच्या झाडाखालची बांधावरची आपण 1-1.5 किलो माती टाकतो. त्यासोबत आपण गांडूळ खतांचे पण थोडं खत टाकतो याच्यामध्ये. आणि या सर्व ड्रमला आपण एक 4-5 दिवस रोज सकाळ संध्याकाळ ज्या ईश्वराची परमात्माची तुम्ही आठवणीमध्ये राहून याला आपल्याला गोल गोल आपल्याला याला फिरवायचं आहे. 5-7 दिवसामध्ये हे तयार होतं आणि हे आपण 1 एकर शेतीसाठी आपण टाकू शकतो. यासोबत दुसरं कल्चर आहे की आपल्याला जैविक पद्धतीनं कीड रोग हे करण्यासाठी किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला दशपर्णी अर्क आपण बनवतो. दशपर्णी अर्कामध्ये आपण 10 वनस्पतीचा पाला टाकतो, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सीताफळाचा पाला, पपईचा पाला, कडुलिंबाचा पाला, करंजीचा पाला, धोत्र्याचा पाला, जे 10 प्रकारचा पाला जनावर खात नाहीत अशा 10 प्रकारचा 2-2 किलो पाला घेऊन त्याला आपल्याला बारीक कट करायचं आहे आणि एका 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आसन, तंबाखू आसन हे पण टाकून द्यायचं आणि याला हळद टाकायची आणि 1 महिना आपण याला रोज हलवायचं. आणि याच्यामध्ये पाणी घेण्याऐवजी दशपर्णी अर्कासाठी आपण 200 लिटर गोकर्प अमृत किंवा वेस्ट डिकम्पोजर याचं इर्जन करतो, जेणेकरून त्या इर्जनामध्ये हा पाला लवकर कंपोस्ट होतो. आणि नंतर आपण 15 लिटरच्या ड्रममध्ये 15 लिटरमध्ये 5 लिटर 2 लिटर आपल्या झाडाच्या याच्यानुसार रोग जे येतात त्याच्यानुसार आपण त्याचा स्प्रे करू शकतो. त्यासोबत आता आपण पाहतो आम्ही आमच्या इकडं नीम अर्क बनवलेला आहे. नीम अर्कासाठी आपण 4-5 किलो कडुलिंबाच्या बिया घ्यायच्या. कडुलिंबाच्या बियाला आपण बारीक क्रश करतो आणि नंतर ते आपण गोकर्प अमृतमध्ये त्याला एक 15-20 दिवस आपण त्याला ढवळतो. त्याच्यामध्ये गोमूत्र शेण टाकतो आणि हे नीम अर्क आपण सर्व पिकांना देऊ शकतो. त्यासोबत अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जैविक निविष्ठा केलेल्या आहेत. अग्निअस्त्रामध्ये आम्ही गाईचं गोमूत्र घेऊन त्याच्यामध्ये दतुऱ्याचा, कडुलिंबाचा पाला टाकून त्याला आम्ही 2-3 वेळेस 3 उकळी फुटोस्तर आम्ही त्याला हे करतो, बॉईल करतो आणि ते 50% कमी झाल्यानंतर चाळून इथं भरतो. त्यासोबतच आता आपण दुसरं आहे की आपण जैविक पद्धतीनं आपल्याला कीड नियंत्रण करण्यासाठी 3 प्रकारचं आम्ही मदर कल्चर आणलेलं आहे. ज्याच्यामध्ये बिवेरिया, मेटारायझम आणि व्हर्टिसिलियम ही 3 प्रकारची मित्र बुरशी
याच्यामध्ये आहे आणि हे इर्जन म्हणून आपण घेतो. तर हे आपण 200 लिटरच्या ड्रममध्ये व्हर्टिसिलियम, लिव्हेरिया आणि मेटारायझम हे याच्यामध्ये आपण टाकतो. एक अर्धा लिटर 200 लिटरचं आपण याच्यात पाणी घेतलेलं आहे, आपण पाहू शकता आता. आणि या पाण्यामध्ये आपण गाईचं गोमूत्र, याच्यामध्ये आपण गूळ आणि याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ, चुलपीठ आणि आपण ताक, देशी गाईचं दह्यापासून ताक, हे हलवल्यानंतर 4-5 दिवसामध्ये बघा हे कसं याचा कलर आलेला आहे, पूर्ण मल्टिप्लाय होतं. आणि नंतर हे आपण 1 एकरसाठी कोणत्याही प्रकारच्या किडीच्या नियंत्रणासाठी, अळीसाठी, रस शोषण करणारी जे कीड असते, मावा, तुडतुडे, याचा आपण बंदोबस्त करू शकतो. याच्यामध्ये आपण निमआर्क मिक्स करून देऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीनं. याला आपण VEMचं द्रावण केलं, त्याच पद्धतीनं परभणी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि केपर्स लॅबमधून आपण जे ट्रायकोड्रमा आणतो, कंपोस्टेक्स आणतो, सुडोमोनास आसन, ट्रायकोड्रमा, बायो NPK, नत्र, स्फुरद, पालाश पिकाला उपलब्ध करून देणारे जीवाणू, यांचं पण कल्चर आपण एकत्र बायोस्लरी बनवतो आणि त्या बायोस्लरीच्या माध्यमातून आणलेल्या बॅक्टेरियांचं आपण आपल्या बांधावर मल्टिप्लाय करू शकतो. आणि ते मल्टिप्लाय केलेल्या बॅक्टेरिया आपण ड्रिपच्या माध्यमातून, आता सगळ्यात मोठी अडचण आहे की शेतकऱ्यांना मंजूर मिळत नाही आणि टाकायला खूप खर्च येतो. त्यासाठी आम्ही अगदी कमी पैशामध्ये 2-3 हजार रुपयामध्ये आम्ही एक फिल्टर तयार केलेलं आहे. आता या फिल्टरचा आपण पाहू शकता की एक 500 लिटरचा ड्रम घेतलेला आहे. याच्या बुडाला आपण एक नळ बसवलेला आहे आणि 6 इंच वर एक नळ बसवलेला आहे. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, सर्व प्रकारच्या स्लऱ्या याच्यामध्ये टाकतो आणि याला 1 दिवस 24 तास आपण हलवत नाही, तर याच्यामधला जो चोथा असतो, घट्ट पदार्थ, तो पूर्ण खाली जमिनीला राहतो टाकीच्या बुडाला. आणि 6 इंच वर असलेला नळ ते इथं चालू केलं की इथं चाळून याच्यामध्ये आपल्याला पडतं. आणि मग आम्ही 1 HP मोटरच्या साह्यानं जिथं आपली मेन सबलाईन आहे मोटरपाशी आणि तिथल्या फिल्टरच्या बाजूला याला एक कनेक्शन दिलेलं आहे, मोटरला याला कनेक्शन दिलेलं आहे. आणि हे पूर्ण शेतीला ड्रिपच्या माध्यमातून आपण 15 एकर 20 एकर शेतीला आपण देऊ शकतो. आणि अगदी नगण्य खर्च 2-3 हजार 5 हजारामध्ये आपल्याला हे फिल्टर झालेलं आहे. आता मोटर पाहता तुम्ही, मोटर चालू असून हे गोकर्पा अमृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, सर्व प्रकारच्या जैविक निविष्ठांचा अर्क हे पूर्ण सगळ्या शेतीला जात आहे. आता याच्यामध्ये ट्रायकोड्रमा आपण आणल्यानंतर ट्रायकोड्रमाला ऑक्सिजन लागतं वाढण्यासाठी. तर सुरुवातीला आम्ही 100 किलो शेण घेतो. 100 किलो शेणामध्ये गाईचं 10-15 लिटर गाईचं गोमूत्र, त्याच्यामध्ये सुनपीठ आणि ज्वारीचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडं तूप, आपल्या बांधावरची माती आणि थोडंसं गांडूळ खत आणि त्यासोबत आपण त्याच्यामध्ये ट्रायकोड्रमा, कंपोस्टेक्स हे 10 किलो टाकून त्या स्लरीला आपण जर 4-5 दिवस तयार केलं, ढवळलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा बायो NPK आपण सोडलं आणि मग त्याच्यामधलं 5 लिटर घेऊन आपण या 300 लिटरच्या टाकीमध्ये टाकूया आणि पूर्ण 300 लिटर ट्रायकोड्रमा याच्यामध्ये मल्टिप्लाय होतो आणि तो आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून पूर्ण शेतीला देता येतो. त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळे कल्चर शेतीमध्ये सोडतो आणि सर्व जीवाणूंच्या कल्चरांना वाढण्यासाठी आपण आपल्या जमिनीमध्ये खतं तर जीवाणू सोडतो. आता जीवाणूला खाण्यासाठी काय लागतं याचा विचार करत नाही. त्यासाठी आम्ही ज्वारीचं पीठ हे सगळ्यात आवडतं आहे ट्रायकोड्रमासाठी आणि सर्व जीवाणूंसाठी. आता आपल्याकडं भरपूर प्रमाणामध्ये तांदळाचं पीठ आपण त्याचं बारीक करून ते आपल्या जमिनीला दिलं तर काय होतं की मित्रांनो, त्या जीवाणूला खाण्यासाठी जे खाद्य लागतं त्या खाद्याला आकर्षक होऊन जीवाणू तयार होतात. म्हणून आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण शेणखत देतो, आपल्या शेतामध्ये आपण स्लरी देतो, त्यासोबत आपण तांदळाची खीर, तांदळाचं पावडर बनवून ज्वारीचं पीठ करून आपण आपल्या जमिनीला दिलं तर आपल्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या वाढते. कारण का राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन केलेलं आहे की आपल्या शेतीला लागणारं शेतीमधून निघालेलं अन्न आणि धान्य एवढंच आपण घ्यायचं आहे, तेवढ्यावरच आपला अधिकार आहे. आणि बाकी पिकांचा जो अवशेष भाग असतो तो जर आपण शेतीला दिला तर आपल्याला वेगळे खतं द्यायची गरज नाही.
त्यासाठी उदाहरणार्थ दुधाची पाचट असेल, हळदीचा पाला असेल, गव्हाचं काढ असेल, सोयाबीनचं काढ असेल, हे सर्व पाला आपण रिटर्नमध्ये जमिनीला द्यायचं. ते आपल्या जीवाणूचं अन्न आहे आणि ते कार्बन आपण जर जमिनीमध्ये दिलं तर ते जमिनीचा आत्मा आहे. त्यानं जमिनीचे जीवाणू वाढतील आणि जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढतो. आता शोकांतिका अशी आहे की आमच्या मराठवाड्यामधल्या सगळ्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन हा 0.34च्या खाली आलेला आहे आणि जीवाणूंची संख्या ही हजारामध्ये आलेली आहे, जी की करोडोंच्या याच्यामध्ये असते. आणि त्याला कुठेतरी आपल्याला छेद द्यायचा असेल तर मित्रांनो, आपण आपल्या जमिनीतला पाचोळा जाळून न टाकता आपल्याला सेंद्रिय जैविक शेतीकडे यावं लागेल. आपल्या शेतामध्ये लागणाऱ्या सर्व प्रकारच्या जैविक मिश्र आपण बांधावर तयार कराव्यात, आपण टाकाव्यात. आपण शेणखतापासून वेगवेगळे आपण खतं बनवतो. तर याबद्दल आपल्याला अधिकची काही माहिती घ्यायची असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्ही रोज एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला सेंद्रिय जैविक शेतीबद्दल आम्ही तुम्हाला माहिती फिरू. धन्यवाद. आम्ही या सर्व प्रकारच्या जैविक निष्ठा आम्ही फार थोड्या रूपामध्ये विद्यापीठातून आणल्यात आणि त्याचं आम्ही इथं मल्टिप्लाय केलेलं आहे. तर सर्वात प्रथम आम्ही ट्रायकोडर्मा, फ्युमेरिया, मेटारायझम, व्हर्टिसिरियम या सर्व प्रकारच्या जैविक बुरशी जे आपली मित्र बुरशी आहे, जे आपल्या हळदीला सर्व पिकांना कंदकूज मरलोग लागतो, त्यासाठी ही मित्र बुरशी आपण जमिनीला ड्रिपच्या माध्यमातून देतो. त्यासोबत जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे खतं पडलेले असतात आणि ते खतं पिकांना उपलब्ध होत नाही. त्यासाठी बायो NPK म्हणजे नत्र आपल्या जमिनीला पुरवठा करण्यासाठी आपल्याला रायझोबियम, अझोटोबॅक्टर हे जीवाणू आपण त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करून सोडतो. आपल्या जमिनीला स्फुरद उपलब्ध होण्यासाठी आपण स्फुरद उपलब्ध करून देण्यासाठी आपण PSB कल्चर, त्यासोबत सुडोमोनस, त्यासोबत आपण मायकोराजा हे पण आपण त्याच्यामध्ये देतो. त्याच्यामुळं जमिनीमध्ये असलेला स्फुरद पिकांना लवकर उपलब्ध होतो. पोटॅशसाठी पण आपण पोटॅशचे जीवाणू मल्टिप्लाय करून देतो. त्याच्यामध्ये सेकंडरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट यांचे पण जीवाणू आपण एकत्र करून देतो. आणि मित्रांनो, हे सगळेच जीवाणू जर बघितलं तर गायच्या गोमूत्रामध्ये आहेत, गायच्या शेणामध्ये आहेत. आपल्या पूर्ण प्राण्यामध्ये सगळ्यात युजफुल आणि फायदेमंद कोणते आपलं प्राणी असेल तर ती आपली गौ माता आहे आणि ती आपली देशी गाय गोवंश आहे. देशी गायच्या गोमूत्रामध्ये शेणामध्ये करोडो बॅक्टेरिया येतात आणि ते बॅक्टेरिया आपण आपल्या जवळपास 10-15 एकरमध्ये एक देशी गाय आपल्याला पुरेशी आहे. आणि त्या देशी गायीपासून आपण जर जीवामृत बनवलं आणि दर 15 दिवसाला आपण जर जीवामृत दिलं तर आपल्याला खूप चांगले शेतीमध्ये आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते, आपल्या खर्चामध्ये कमी होतं आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचा सेंद्रिय कार्ब वाढतो आणि त्यापासून निघालेलं अन्नधान्य आपण जर सेवन केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. आज प्रत्येकाच्या घरी शुगर, कॅन्सर, डायबिटीज अलग अलग पेशंट आहेत. तर आपण या पद्धतीनं जर केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, घराचं आरोग्य चांगलं राहतं, देशी गायची संगोपना होते, सेवा होते आणि भारतांची सेवा होते. आपल्या शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये कमी होते. तरी शेतकऱ्यांनी या पद्धतीनं आपल्या बांधावर सर्व प्रकारच्या जैविक निविष्ठा आपण बनवाव्यात. धन्यवाद. याच्याविषयी सांगा. आता आपण आपल्याला भारत देशाचं एक 150 वर्षापूर्वी पाहिला असेल तर आपल्या जगामध्ये आपल्या भारताचा GDP 30 ते 40% होता. भारत सोन्याची चिडिया होता. भारतामधून सोन्याचा धूर निघायचा आणि आर्थिक संपन्नतेनं भरपूर असा आपला भारत देश होता. आणि या सगळ्यांचा आधार काय असेल तर तो आपली सेंद्रिय जैविक शेती होती, जे पूर्वीचे शेतकरी करायचे. आणि त्या शेतीचा बेस वृक्ष आयुर्वेद ग्रंथामध्ये जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीनुसार आम्ही हे हर्बल कुनाब जल बनवत आहोत. आणि हर्बल कुनाब जलसाठी आपण पाहतो इथं मोठाच्या मोठा 2000 लिटरचा ड्रम आहे आणि त्याच्यामध्ये 200 लिटरचा वर एक ड्रम आहे. याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा एक 200 किलो देशी गाईचं शेण
देशी गाईचं गावरानी गाईचं गोमूत्र त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही गूळ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आपल्या दह्यापासून बनवलेलं ताक टाकलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही सोयाबीनचं बी सोयाबीन भिजून सोयापासून दूध बनवून ते सोयाबीनचं दूध त्याच्यामध्ये आम्ही टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सोयाबीनचं दूध आणि तांदळाची खीर तांदूळ शिजून पण आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. त्याच्यामध्ये आम्ही कद्दू देवडांगर रताळं गाजरं बायोजम बनवण्यासाठी केळीचे सालं पपया खराब झालेल्या जे पण काही असतील त्या सगळ्यांचं साली सगळ्यांचं कंपोस्ट बारीक करून आम्ही त्याच्यामध्ये टाकतो त्या ड्रममध्ये. आणि एक दिवस आड करून ते 100 लिटर पाणी याच्यामध्ये टाकतो. याच्यामध्ये आल्यानंतर याच्यामध्ये ॲरोबिक आणि नॉन ॲरोबिक दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया असतात. आणि याच्यामध्ये पूर्ण त्याचं कंपोस्ट केलं जातं. आणि लिक्विड फॉर्ममध्ये या हर्बल कुनाबजल बाहेर येतं. आणि याची आम्ही टेस्टिंग करतो. याच्यामध्ये एखादा अन्न घटक जर कमी असेल उदाहरणार्थ समजा आपल्या जमिनीला कॅल्शियमची आवश्यकता असते त्यासाठी आम्ही शेवग्याचा पाला 4-5 किलो बारीक करून याच्यामध्ये टाकतो. त्याच्यामध्ये आमच्या जमिनीला लागणारं कॅल्शियमची उपलब्धता होते. जमिनीमध्ये स्फुरदची कमी असेल तर त्यासाठी आम्ही सोयाबीनपासून अमिनो ॲसिड बनवून ते त्याच्यामध्ये देतो. आणि खल्लीची पेंड टाकतो. त्याच्यामध्ये सरकीची असेल शेंगदाण्याची पेंड असेल ते त्याच्यामध्ये आम्ही टाकतो. आणि याच्यामध्ये गेल्यानंतर स्फुरदची उपलब्धता होते. आणि सर्व कल्चर याच्यामध्ये टॉनिक पण आहे बुरशीनाशक पण आहे आणि जीवाणू पण आहे. आणि याच्यामधली परभणी कृषी विद्यापीठामध्ये याची टेस्ट करून जो अन्न घटक कमी आहे ते ऑर्गॅनिक स्वरूपामध्ये आम्ही त्याच्यामध्ये देतो. आणि याच्यामधून कोणत्याही प्रकारचा चोथा येत नाही. आणि खूप चांगल्या प्रकारचे हे हर्बल कुनाबजल हे आपल्या इथं बाहेर पडतं. आणि हे ड्रिपच्या माध्यमातून आपण सर्व पिकांना एक देऊ शकतो. आणि त्याच्यासोबत आपल्याला गॅस पण तयार होतो. त्याच्यापासून आम्हाला महिन्याला 1000 रुपयाचा आमचा खर्च वाढतो. आणि याच्यापासून पूर्ण इथं स्वयंपाक केला जातो. तिथं पण एक बायोगॅस आहे. त्या बायोगॅसपासून स्वयंपाक होतो. रोजचं शेण त्याच्यामध्ये टाकलं जातं. शेणापासून मिथेन गॅस त्याच्यामधून कलेक्ट करून त्याच्यापासून स्वयंपाक बनतो. आणि जी स्लरी बाहेर निघते ती स्लरी आम्ही गांडूळ खताचं खाद्य म्हणून वापरतो. आणि या पद्धतीनं आपण असं शेणखत जेव्हा टाकतो तर ते रोगांना निमंत्रण असतं. म्हणून बायोगॅसच्या माध्यमातून निघणारी स्लरी आपण जर शेताला दिली ते 20 पट अधिक काम करते. आणि 2-3 जणांच्या परिवाराला एक गाय पुरेशी आहे बायोगॅससाठी. आता याच्यानंतर आपण दुसरं पाहू. शेतकरी मित्रांनो, गांडूळ खताचं काय महत्त्व आहे? भाई भगवानराव इंगोले यांच्या ओम गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची जी युनिट आहे त्याविषयी भगवानराव सांगतील आपल्याला काय महत्त्व. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांचा सगळ्यात जवळचा मित्र कोणी असेल तर तो गांडूळ आहे. आणि जेवढे आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जास्त असेल तेवढी आपली जमीन सुपीक बनते. आणि आपल्या जमिनीमध्ये गांडुळाची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टीचा वापर करावा लागतो. एक तर गांडुळांना खाण्यासाठी लागणारा पाला पाचोळा अन्न कचरा हे पिकांचा अवशेष भाग आपण शेतामध्ये जर कंपोस्ट केला तर त्याच्यामुळं गांडुळाला खाद्य मिळतं गांडूळ वाढतं. दुसरं गांडुळाला ओलावा लागतो. आणि आपण आपल्या जमिनीला जर ओलावा ठेवला तर त्याच्यामध्ये गांडुळाची संख्या वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे गांडुळांना आपण आच्छादन केलं पाहिजे म्हणजे जमीन सतत झाकून ठेवली पाहिजे. आणि कमीत कमी आपण मशागत केली पाहिजे की जमिनीला आपण जास्त वेळ आपण मशागत केली नांगरलं खोलवट नांगरणी केली तर गांडूळ उन्हामुळं मरतात. आणि गांडुळाला सावली चांगली असते. त्यासाठी आपण कमी मशागत करणं ओलावा ठेवणं व गांडुळाला खाण्यासाठी आपण पाला पाचोळा जमिनीमध्ये कुजणं तर हे गांडूळ आपल्या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात. आता आपण पाहतो की माझ्याजवळ हे गांडूळ आहेत. बघा हे गांडूळ आहेत. आणि किती गांडूळ आहेत. आणि हे गांडूळ आपल्या जमिनीमध्ये वाढले पाहिजे आपल्या जमिनीमध्ये राहिले पाहिजे. आपण जमिनीमध्ये जे शेणखत देतो ते शेणखत देण्याऐवजी आपण जर हर्मी कंपोस्ट खत दिलं गांडूळ खत जर दिलं त्याच्यामध्ये 16 प्रकारचे अन्न घटक वाढतात. आणि यासाठी आमच्या इथं 2 हौद आहेत जे की लांबीला 4 फूट आणि रुंदीला 4 बाय 15चे 2 हौद आहेत. याच्यामध्ये 2-2-4 टन खत तयार होतं.
2-3 महिन्यामधून एक बॅच निघते. तर याच्यामध्ये आम्ही कुजलेला हळदीचा पाला, ऊसाची पाचट कुजलेलं टाकतो, गुळी टाकतो, कुजलेलं थरावर थर त्याच्यात देतो, पाणी शिपतो आणि त्याच्यावर आम्ही बायोगॅसपासून जे आमचं स्वयंपाक बनवून गॅस निघून जे बायोगॅस स्लरी राहते ती स्लरी आम्ही याच्यावर टाकतो आणि ती स्लरी टाकल्यावर याला आम्ही स्प्रिंकलरच्या माध्यमातून आम्ही याला पाणी देतो. स्प्रिंकलरच्या माध्यमातून चहाच्या पत्तीसारखं खत झालेलं आहे, चहाच्या पत्तीसारखं गांडूळ खत आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातून आम्ही याला पाणी देत असतो. त्यासोबत सगळा पालापाचोळा हौदामध्ये टाकतो आणि हे गांडूळ खत देण्याची पद्धत म्हणजे तुम्ही पेरणीच्या अगोदर किंवा झाडांच्या मुळ्यापाशी आणि दिल्यानंतर लगेच आपल्याला याला झाकून टाकायचं, म्हणजे जमिनी आड करून टाकायचं. तर यांचे अंडे असतात, एका अंड्यामधून 2-3 पिल्ले निघतात 2-3 दिवसाला आणि ते आपल्या जमिनीमध्ये वाढतात. आणि गांडूळाचं दुसरं एक महत्त्व असं आहे की गांडूळ आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतामुळं आणि मोठमोठ्या ट्रॅक्टरमुळं आपली जमीन घट्ट झालेली आहे आणि पाऊस पडलेला आपल्या जमिनीमध्ये मुरत नाही, सगळा पाऊस वाहून जातो आणि शासन सरकार पाणी मुरवण्यासाठी एवढा अफाट खर्च करतो, पैसा खर्च करतो. मग आता त्याऐवजी सरकारने जर सेंद्रिय शेतीकडे आले, जैविक शेतीकडे आले तर आपल्याला पाणी अडवायची गरज नाही. पाणी जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस आपल्या जमिनीमध्ये जर गांडूळ जास्त असतील ते पाणी पूर्ण आतमध्ये जातं आणि गांडूळ जमिनीमध्ये 8-10 फूट खाली जातो, वर येतो, खाली जातो, वर येतो. त्याच्यामुळं जमिनीला छिद्र पडतात आणि या छिद्राच्या वाटे जमिनीचं वरचं पडलेलं पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरतं. त्याच्यामुळं पाण्याची पण आपली बचत होते आणि जास्त पाणी झालं तर पाणी निघून जातं, कमी पाणी झालं तर आपल्या जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढते. तर गांडूळाचा एक फायदा आहे आणि त्याच्यासोबत आपण गांडूळ खत जमिनीला द्यायचं. आणि दुसरा एक सेंद्रिय जैविक शेतीमध्ये रोल आहे तो मधुमक्खीचा. कारण काय आज पण आपण पाहतो की आपलं जेवढं क्रॉप होतं त्याच्यामध्ये 30 ते 40% क्रॉप वाढवण्याचा उत्पन्न होण्याचं जर महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर तो मधुमक्खीचा आहे. आपल्या जगातले एक थोर वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन होऊन गेले, त्यांनी म्हटलेलं आहे की या जगातून जर मधुमक्खी नष्ट झाली तर 2-3 वर्षानंतर मनुष्य जात नष्ट होईल. आणि म्हणून एक मधुमक्खीचं निसर्गाला आणि मानव जातीला किती मोठं देण आहे. तर काही अशा प्रकारचे क्रॉप आहेत, काही अन्नधान्य आहेत, जसं काकडी असन, टरबूज असन, असे काही फळं आहेत की जे मधुमक्खीचं परागीकरण झाल्यानंतर त्यांना फळधारणा होते. आणि आता झाडं नसल्यामुळं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण रासायनिक खतं औषधांचा वापर करतो त्याच्यामुळं मधुमक्खीचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे. मधुमक्खी राहिली नाही, चिमण्या राहिल्या नाहीत. जर चिमण्या नसतील, झाडं नसतील, मधुमक्खी नसेल तर आपण शेती करू शकत नाही. म्हणून मधुमक्खीचा खूप मोठा रोल आहे. त्यासाठी आपण रासायनिक खताचा कमीत कमी वापर केला आणि रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळं निसर्गात जी आपली मित्रकिडी आहे ती मित्रकिडी राहिलेली नाही. 98% जवळपास 95-96% आपल्या निसर्गानं दिलेली मित्रकिडी आपल्यासोबत आहे. जी आपली शत्रुकिडी आहे त्या शत्रुकिडीचा बंदोबस्त मित्रकिडी करते आणि या मित्रकिडीला आपण शत्रुकिडीला मारण्यासाठी 3-4% शत्रुकिडीला मारण्यासाठी आपण जवळपास 95% जी आपली मित्रकिडी आहे त्यांना पण आपण कुठंतरी मारून टाकतो. म्हणून आपल्या बांधावर आपल्या शेतामध्ये आपण मिश्र पद्धतीनं जर शेती केली आणि आपण जैविक पद्धतीनं निविष्ठा जसं की दशपर्णी अर्क, जीवामृत, नीम अर्क याचा आपण आमोशाला जर आपण फवारणी करीत राहिलो तर त्याच्यामध्ये आपण मित्रकिडीची संगोपना होते एकात्मिक पद्धतीनं आणि आपण निसर्गानं सुद्धा एका किडीवर एक किडीचं नियंत्रण दिलेलं आहे त्यांचं हे करण्यासाठी. फक्त आपण निसर्गाच्या नियमामध्ये, पर्यावरणाच्या नियमामध्ये ढवळाढवळ न करता, पर्यावरणाला कोणतीही आपण हानी न पोचवता पर्यावरणाचं संवर्धन करून जी शेती केली जाते त्या शेतीला आपण शाश्वत यौगिक शेती म्हणतो. आणि शाश्वत यौगिक शेतीचा कन्सेप्ट दुसरा एक कन्सेप्ट आहे की जो आपले पूर्वीचे शेतकरी करायचे, जगा आणि जगू द्या. पूर्वीचे शेतकरी काय करायचे की जमिनीची पूजा करायचे,
शेतीला जे जे मदत करतात त्या सर्वांची पूजा करायचे. पहिलं जे पण शेतीमधून यायचं ते पहिलं आपण देवाला अर्पण करायचं. कारण का एक बीज जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो एक दाणा, ते एका दाण्याचे 1000 दाणे निर्मिती करतं. तर कुठंतरी आपलं कर्तव्य आहे की त्यांचं ऋण व्यक्त करणं, धन्यवाद करणं. कारण काय पिकांना पण सुद्धा भावना असतात. हे संशोधन डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी केलेलं आहे. आता आपण पाहू शकतो की लाजाळूचं झाड असेल त्याला जर आपण स्पर्श केला तर ते आपले पत्ते आकडतं. म्हणून आपण शेतीमध्ये सुरुवात करत असताना आपण या 5 तत्वाचं सहकार्य आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांचं ऋण व्यक्त करावं लागेल, धन्यवाद करावं लागेल. आपल्याला मेडिटेशन ध्यान करावं लागेल. ध्यान मेडिटेशन केल्यानंतर जसं एखाद्या वेळेस आपला मूड खराब झाला, आपण तणावग्रस्त आलो, टेन्शनमध्ये असलो आणि आपलं टेन्शन पाहून आपल्या परिवारातले पण सुद्धा टेन्शनमध्ये येतात. आणि हे पिकं, पेड, पौधे, पशु, पक्षी हे पण आपले एक परिवार आहेत. आणि जेव्हा शेतकरी टेन्शनग्रस्त असतो, तणावग्रस्त असतो, तर त्या पिकांना पण टेन्शन येत असतं. कारण का पिकं बोलत नाहीत, मात्र पिकं आपलं ऐकतात, आपल्या मनाची भाषा बोलतात. म्हणून शेती करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हमेशा पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह विचार करून शेतकरी जर खुश असला, शेतकरी आनंदी असला तर पिकं पण चांगले आनंदी असतात, पिकं पण चांगले उत्पन्न येतात. पिकांनासुद्धा आपल्या शेतकऱ्यांची काळजी असते. म्हणून शेतकऱ्यांनी तणावग्रस्त न होता, टेन्शन न करता संघटित रूपाने येण्यासाठी आपल्याला आध्यात्मिकतेची जोड द्यावी लागेल. संघटन वाढवण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये मूल्यांची धारणा करावी लागेल. आणि मधुमक्खीसोबत अलग अलग प्रकारच्या जीवाणू आता म्हणून एक दाणा आपण जमिनीमध्ये टाकतो, 1000 दाण्याची निर्मिती करतो. कुठंतरी त्या दाण्याबद्दल आपल्याला ऋण व्यक्त करावं लागेल, धन्यवाद द्यावं लागेल. तर आपण मेडिटेशन जर केलं तर भारतातली पहिली ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे संत गोविंद वल्लभभाई पंत उत्तरांचलमध्ये. तिथं एक संशोधन झालेलं आहे MU करून की काही बियांना देवासमोर, ईश्वरासमोर ठेवून 2-3 दिवस मेडिटेशन करून सकारात्मक विचाराने, चिंतनाने त्यांना व्हायब्रेशन दिले आणि काही बियांना तसंच जमिनीमध्ये पेरले. ज्या बियांना मेडिटेशनची ट्रीटमेंट देऊन त्यांना एक सकारात्मक व्हायब्रेशन दिले तर त्या बियाण्याची 10% उगवण क्षमता वाढून आलेली आहे. आणि जे बियाणं तसंच पेरलं त्याच्यामध्ये 10% उगवण क्षमता कमी आली. झाडांच्या मुळ्यांची संख्या वाढली, पानांची संख्या वाढली आणि उत्पन्नामध्ये पण वाढ झाली. तर याचं संशोधन अन्नमलाई ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तिथं पण त्याच्यामध्ये झालेलं आहे. डॉक्टर DT सिंग यांनी संशोधन केलं की संगीत लावल्यामुळं आणि मेडिटेशन केल्यामुळं पानांची वाढ झाली, उत्पन्नामध्ये वाढ झाली. आणि काही गायींना पण आपण जर संगीत लावलं तर दूध पण जास्त देतात. म्हणजे त्यांना पण भावना असतात. डॉक्टर जगदीशचंद्र बोस, किल्यू बॅक्स्टर असे खूप सारे वैज्ञानिक होऊन गेले. त्यांनी असं वेगवेगळं त्यांच्यावर संशोधन केलेलं आहे. एवढंच काय तर जपानचे थोर वैज्ञानिक डॉक्टर मसारू इमोटो यांनी पाण्यावर संशोधन केलं की 2 गिलासमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि सभेमध्ये बसलेल्या सर्व लोकांनी एका गिलासमधल्या पाण्याला दृष्टी देऊन एक सकारात्मक चिंतन केलं, त्याचं धन्यवाद केलं, थँक्यू त्याला म्हणलं की पाण्यामुळं एवढं सगळ्यांचं जीवन आहे आणि त्याच्यावर एक प्रेमानं दृष्टी दिली. आणि दुसऱ्या ग्लासच्या पाण्यामध्ये पाहिल्यानंतर मनामध्ये नकारात्मक विचार आणून रागेश डोळ्याने त्याला दृष्टी दिली. त्याच्यावर आपण एक चुकीचे शब्द प्रयोग केले आणि मग दोन्ही पाण्याचं लॅबमध्ये त्याच्यावर संशोधन झालं, त्याची टेस्ट झाली. तर ज्या पाण्याला सकारात्मक चिंतनाने चार्ज केलं, व्हायब्रेट दिले, त्या पाण्याचे क्रिस्टलमध्ये बदल झाला. त्याच्यामध्ये नारंगी कलर झाला, सोनेरी कलर झाला. आणि ज्या पाण्याला बॅड इम्प्रेशन दिले म्हणजे नकारात्मक चिंतनाने त्याला दृष्टी दिली, शिवी दिली, तर त्या पाण्याच्या क्रिस्टलमध्ये काळा कलर झाला. म्हणजे आपल्या विचारांचा प्रभाव पाण्यावर जास्त पडतो. म्हणून पहिले ऋषी मुनी काही झालं तर पाणी द्यायचे, पाण्याला अमृत समान म्हणायचं आपण. तसं पाण्याला पण सुद्धा आपण आमच्या योगिक शेती माध्यमातून आम्ही चार्ज करून त्यांचं धन्यवाद करून ते पाणी आम्ही जमिनीला देतो. आम्ही बियाचं पण धन्यवाद करतो. जे बी जमिनीमध्ये जातं 1000 दाण्याची निर्मिती करतं. कुठंतरी आपलं कर्तव्य आहे की त्यांना ऋण व्यक्त करणं. कारण की आज आपण एक बी जमिनीमध्ये टाकतो, जमिनीमध्ये टाकल्यानंतर औषध मारतो, वर आले की पुन्हा औषध मारतो, दर 15 दिवसाला औषध मारतो आणि आपण विचार करतो विष मारतो, औषध नाही. विष मारतो आणि पुन्हा विचार करतो की मारा मारा मारा. म्हणजे कुणालाही
आपण संकल्प आपली थिंकिंग चालते की जमिनीमध्ये टाकण्यापासून ते पोटात जाण्यापर्यंत मारतच तो अन्नधान्य आपण घरी आणतो, पुन्हा त्याच्यामध्ये औषध गोळ्या ठेवतो की कीड लागू नये म्हणून. आणि मग जमिनीमध्ये जाण्यापासून आपल्याला पोटामध्ये येण्यापर्यंत आपले विचार थिंकिंग चलती मारा 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 मारा. आणि ते अन्नधान्य आपण खातो. आणि आज जगामध्ये सगळीकडे पाहतो घरामध्ये मारामारी चालू आहे, सगळी अशांती चालू आहे. कोणामध्ये शक्ती राहिलेली नाही. 100 किलो पोतं उचलणारे आपले माणसं होते पहिले, पुरुष होते, ते आज 50 किलो 25 किलो धान्य उचलू शकत नाही. आणि आजकाल काय झालं की प्रत्येकाला प्रोटीन पाहिजे, फॅट पाहिजे, न्यूट्रिशन पाहिजे. मला त्यांना विचारायचं, तुम्ही कोंबडे का बकरे का काही जरी खाल्लं आणि काही ड्रायफ्रूट जरी खाल्ले तर हे फॅट न्यूट्रिशन येणार कुठून आहे? जमिनीमध्ये. अगदी बरोबर. जमिनीमध्ये जर न्यूट्रिशन आले तर ते दुधामध्ये, गाईमध्ये, सगळ्यामध्ये येतील. जमिनीमध्ये काय आपण शिल्लकच ठेवलं नाही. म्हणून आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये, आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये शिकवलं जातं की आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल, चांगली काळजी घ्यायची असेल, धान्याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या काळ्या आईवर ध्यान द्यावं लागेल. जर आपली काळी आई चांगली सशक्त असेल तर येणारं बाळ चांगलं होतं. उदाहरणार्थ एका जोडप्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बाळाची वाट पाहतात आणि त्या आईची कोणी काळजी नाही घेतली, ती रात्री उशिरा जेवते, सर्वांचं करते, सर्वांचा सासरवास सोसते आणि सगळ्यांचा त्रास करून तिला जेव्हा बाळ तयार होतं आणि त्या बाळाला आपण काचामध्ये ठेवतो, दवाखान्यामध्ये अशक्त बाळ असतं 1-1.5 किलोचं, आणि मग डॉक्टरांना आपण सांगतो की डॉक्टर साहेब या बाळांची तब्येत चांगली सुधारा, याला लाखो रुपये लागू द्या, मुंबईला न्या, पुण्याला न्या आणि आमचा हा बाळ पैलवान झाला पाहिजे. नंतर आपण कितीही पैसे खर्च केले तर मला सांगा त्या बाळाची तब्येत सुधारेल का? नाही. बाळाची तब्येत केव्हा सुधारते? जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं आणि जेव्हा आपण आईची काळजी घेतली आणि आईची काळजी घेतल्यानंतर येणारं बाळ सुदृढ, निरोगी आणि एकदम चांगलं हट्टकट्ट येतं. त्या पद्धतीनं आजकाल शेतकरी काय करतो की बाळाची काळजी घेतोय, मात्र आईची काळजी घेत नाही. बाळ जमिनीच्या वर निघालं की काय फवारू, कोणतं औषध टाकू, याचा फोटो काढा, त्याला दाखवा, त्याला दाखवा, काय झालं ते. तर मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आपण बाळ चांगलं, आपल्याला पीक जर चांगलं पाहिजे असेल तर आपल्याला काळ्या आईला वाचवावं लागेल, आपल्याला काळ्या आईला सगळं द्यावं लागेल. उदाहरणार्थ एखाद्या आपण मागच्या पिक्चरमध्ये पाहतो की जेव्हा डिलिव्हरीसाठी एक महिला जाते आणि तेव्हा डॉक्टर विचारतात की आज दोघांपैकी आम्ही एकाला वाचवतो, बाळाला वाचवायचं का आईला वाचवायचं? तर आपण कोणाला प्राधान्य देतो? आईला वाचवण्याचं प्राधान्य देतो, कारण का आई वाचली तर बाळ पुन्हा होऊ शकतं. तसं आताच्या जमिनीला आपण आपल्या काळ्या आईला वाचवलं तर पुढची भावी पिढी आनंदाने पिकून आपला उदरनिर्वाह करू शकते. आणि एकदा जर आई मेली तर पुन्हा आपल्याला पिकं येणार नाही, बाळ येणार नाही. म्हणून हा संदेश लक्षात घेऊन आपण आपल्या काळी आईवर फोकस करूया. याच्यामध्ये आणखीन आम्ही एक आमचे शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, ज्याच्यामध्ये 1,500 शेतकरी सभासद आहेत. आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून नापेडा अंतर्गत सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केलेलं आहे. 100 शेतकऱ्याला आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा कलेक्टर साहेब राहुल कर्डिले सर यांच्या हस्ते 3ऱ्या वर्षीचं आम्हाला नापेडा अंतर्गत सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. आणि या शेतकऱ्यांचा माल आम्ही पूर्ण जगभर कुठेही पाठवू शकतो. विषमुक्त माल, ज्यांना आम्हाला 20% अधिकची रक्कम मिळते. आणि शासनाचं आता लक्ष आहे की इथून पुढं इंडिव्हिज्युअली एका दोघाला कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. क्षेत्र कमी झाले आणि आपल्याला आपल्या भागाचं आपलं चांगलं करायचं असेल तर आपल्याला संघटित व्हावं लागतं, एकत्र यावं लागतं. कारण का एक व्यक्ती लबाड बोलतो, 100 लोक लबाड बोलत नाहीत. तुम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट कंपनीच्या माध्यमातून एक ब्रँड बनवला, त्याच्यामधून आपल्या अन्नधान्याची आपण चांगली पॅकिंग केली, त्याची गुणवत्ता, त्याची क्वालिटी करून तो माल उत्पन्न घेण्याबरोबर आपण जर विकायला शिकलो तर आपल्याला 2 पैसे अधिकचे मिळतात मार्केटमध्ये आणि आपली किंमत राहते, आपला ब्रँड बनतो. आणि हे सगळं एकत्र येण्यासाठी, संघटन बनवण्यासाठी काय लागतं? ते मूल्य लागतं. सच्चाई, सफाई, इमानदारी, प्रामाणिकता हे जर नसेल तर आपण एकत्र येऊ शकत नाही, आपण संघटन वाढवू शकत नाही, पुढं जाऊ शकत नाही. आणि हे आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला आध्यात्मिककडे यावं लागतं, मूल्यांची जीवनामध्ये धारणा करावं लागते. आणि मूल्यांची धारणा करण्यासाठी ब्रह्माकुमारीज विद्यालयाअंतर्गत जो राजयोगाचा आपण अभ्यास करतो त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये मूल्यांची धारणा होते, आपल्याला मनाची शांती मिळते, आपला तणाव कमी होतो, टेन्शन कमी होतं आणि आपल्याला पेड पशु पक्षी सगळ्यांचं आपल्याला सहकार्य मिळतं. आणि माणसाला माणूस बनवण्याचं शिकवण
विद्यालयामध्ये दिलं जातं. तर आपण सर्वांनी राजयोगाचा अभ्यास करावा, मेडिटेशन कोर्स करावा आणि ज्याची तुम्ही आराधना करता त्या ईश्वराच्या आठवणीमध्ये राहून सर्वांना सोबत घेऊन आपण शाश्वत योगिक सेंद्रिय शेतीकडे वळावं, जेणेकरून ते अन्नधान्य आपण सेवन करून आपलं, आपल्या परिवाराचं आणि आपल्या देशाचं आपण भलं करूया. काळ्या आईची सेवा करूया. काळ्या आईची सेवा केलं, आपल्या जन्मदात्या आईची सेवा केलं तर आपल्याला कधीही काही कमी पडत नाही. आणि शेतीमध्ये शाश्वत योगिक शेतीच्या माध्यमातून जर आपले कर्म चांगले केले, आपण सर्वांना सुख दिलं, सर्वांचं पर्यावरणाचं संरक्षण केलं, पर्यावरणाच्या नियमामध्ये कुठे छेडछाड केलं नाही, चांगले कर्म केले तरच आपली शेती पिकणार आहे आणि तरच आपलं चांगलं होणार आहे. धन्यवाद. जय हिंद. ओम शांती. धन्यवाद इंगोले साहेब. आज आम्ही तुमच्याकडं सर्व आमच्या शेतकरी मित्रांना तुमचा हा जो अमूल्य सेवा आहे तो आम्हाला सगळा समजावून सांगितला, त्याबद्दल धन्यवाद.